जय गुरुदेव. तर आज स्त्री शक्ती, देवी शक्ती, सगळ्या दोन्ही शक्ती आज एकत्र आलेल्या आहेत. तर आज देवी शक्तीचा आपल्या देवी पर्वाचा 5वा दिवस आहे. तर आजच्या देवीचं नाव आहे कात्यायनी. काल कुष्मांडा होती, आज कात्यायनी आहे. तिचे वाहन वाघ आहे आणि ती 4 भुजाधारी आहे, म्हणजे तिला 4 हात आहेत. आणि तिच्या कडेवर कार्तिकेय बसले आहेत. आणि तिचा आजचा कलर आहे पांढरा. तर चला मग मी डॉक्टर रोहिणीला म्हणजे बोलू इच्छिते की रोहिणी आपल्या आज गेस्टचं आज ओळख करून दे. ठीक आहे? ओके, मी तुला को होस्ट केले आहे रोहिणी. सगळ्यांना नमस्कार. आजच्या देवी पर्वाच्या 5व्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत डॉक्टर कल्पना गोडबोले. मी त्यांचा छोटासा परिचय करून देते. खरं तर त्यांचा परिचय छोटा नाहीये, खूप मोठा आहे, पण आपण शॉर्ट मध्ये करूया. तर त्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, त्या ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशरच्या पण डॉक्टर आहेत. त्यांनी रेकी, सुजोग थेरपी ह्या पण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. प्लस त्या योगाच्या मास्टर आहेत, सायकोलॉजी मध्ये त्यांनी मास्टरी केली आहे आणि पंचकर्मामध्ये पण त्यांनी मास्टरी केली आहे. त्या नॅचरोपॅथीच्या पण डॉक्टर आहेत. इव्हन त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर, हॅपीनेस प्रोग्राम, स्पाइन केअर प्रोग्राम, वेलनेस प्रोग्राम, किड्सचा स्पाइन केअर प्रोग्राम, हे सगळे प्रोग्राम त्या घेतात. मेन म्हणजे त्यांची ही तर सगळी आध्यात्मिक सोशल वर्कर पण आहेत त्या, तसंच पॉलिटिकल पण ते आहेत. आणि आत्ताचे रिसेंट त्यांना आत्ताच आपला कोरोना वॉरियर म्हणून त्यांना सन्मानित केलं आहे. आपले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचा सन्मान पण केला आहे. म्हणजे ते आता सध्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी जे सोशल वर्क केलं त्या कोरोना वॉरियर म्हणून पण त्यांना सन्मानित केलेलं आहे. तर आज आपण आपल्या ह्या पर्वामध्ये डॉक्टर कल्पना गोडबोले यांचं खूप खूप स्वागत. त्यांनी आपल्यासाठी हा वेळ दिला, त्याच्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद मानूया. दीदी, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या सेशन मध्ये. अनम्यूट करा तुम्ही स्वतःला. नाही झालं अजून अनम्यूट. तुम्हाला को होस्ट केले दीदी मी तुम्हाला, म्हणजे मग दुसरा आहे का? तुम्ही 2 ह्याच्यावर आहात दीदी, मग त्याच्यावर करूया का? हा, दुसऱ्या पण याला को होस्ट करा. हा दीदी केलं. ओके, नमस्कार. तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कशा आहात सगळ्या जणी? खूप छान. छान, ठीक आहे. आपण डान्सची भाषा बोलू शकतो सगळेजण. आजचा आपला विषय आहे की आपले पारंपरिक दागिने आणि ॲक्युप्रेशर. तर हा तुम्ही कधी विचार केला होता का की हे ॲक्युप्रेशर, दागिने आणि ॲक्युप्रेशर याचा काय संबंध असेल? नाही नाही का? अच्छा, बऱ्याच जणांनी तर बंद ठेवलाय कॅमेरा. तुम्ही कॅमेरा सगळ्यांना म्यूट केलंय ऑलरेडी, कारण बॅकग्राऊंड आवाज येतो म्हणून म्यूट केलाय. नाही, कॅमेरा तुम्ही चालू ठेवा, म्हणजे नेमकं मी कोणाशी बोलते आणि माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही ते मला कळेल. कॅमेरा सगळ्यांनी ऑन ठेवा. कॅमेरा ऑन ठेवा. त्यांचे काही प्रश्न मला पण बघू देऊया ना. आम्ही दागिने फक्त. बर, ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिला सुरुवात करूया की आपला सगळ्यात महत्वाचा दागिना कोणता बरं? काही दागिने आहेत ना की लगेचच
दीदी हा, मंगळसूत्र आहे, कानातले आहेत, जोडवे आहेत, बांगड्या आहेत. मंगळसूत्र, जोडवे, हा हे दागिने आपण लग्नानंतर घालतो, बरोबर की नाही? काही दागिने असे आहेत की जे आपण लग्नानंतर घालतो. आणखीन काही दागिने आहेत ते आपण लगेच लहानपणापासून घालायला सुरुवात करतो. तर आपला टिकली हा पण एक दागिनाच आहे की नाही? बरोबर. आपण लावतो. तर इथपासून सुरुवात झालं की काही दागिने म्हणजे ते आता आपण माळ घालतो, काय मंगळसूत्र घालतो, पण हे जे मणी असतात हे पूर्वी काचेचे असायचे, काळे मणी, आता प्लास्टिकचे यायला लागले. तर काचेपासून बनवलेले आपले दागिने आहेत, लाखेपासून बनवलेले दागिने आहेत, चांदीपासून आहेत, सोन्यापासून आहेत, प्लॅटिनम पासून आहेत, हिऱ्यापासून आहेत. तर प्रत्येकाचं महत्व हे वेगळं आहे. आता काच म्हटलं तर आपण काय म्हणतो, दागिने म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये काय येतं, सोन्याचेच दागिने, बरोबर? हिरा हा शब्द पण नंतर येतो, पण स्पेशली महाराष्ट्रीयन बायकांमध्ये दागिने म्हटले की एक सोन्याने बनवलेली बाई अशी येते. पण दागिने म्हणजे नुसते सोन्याचे दागिने नाहीये, त्याच्यामध्ये सगळ्या धातूपासून बनवलेले दागिने. म्हणजे आपल्या बांगड्या ह्या काचेच्या असतात, पूर्वापार आपण ज्या घालतो, पण तो पण दागिनाच आहे की नाही, बरोबर ना? हो की नाही? हो हो. असं करा, म्हणजे मी हो म्हणेन, असं हो केलं. हो हो. ठीक आहे. हो. तर बाळ जन्माला आलं की मग आपण त्याला टीप लावतो ना, असं टिळा इकडे लावतो, इथे लावतो, इथे लावतो, नजर येऊ नये म्हणून, बरोबर ऍग्री? जन्माला आल्या आल्या मला वाटतं 4थ्या-5व्या दिवसापासून त्याला आपण टीका लावायला सुरुवात करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये की बाळ ते 4-5 दिवसाचं असल्यापासून आपण इथं त्याला आधी काजळाचा टिळा लावायला सुरुवात करतो आणि मग नंतर लाल लावतो. मुलगी असेल तर कुंकू लावतो. मुलाला कुंकू लावायची पद्धत मध्ये तर आहेच आहे अगदी. तर हे का लावायचं, हा जो आपला पॉइंट असतो सगळ्यात महत्वाचा, भ्रूमध्याच्या मध्ये किंवा बरोबर कपाळाच्या मध्ये, तर हा जो बरोबर मधोमध पॉइंट येतो हा एक्स्ट्रा 1 आहे आणि ह्याला एक्स्ट्रा 2 म्हणतात आणि हा एक्स्ट्रा 3. म्हणजे हा नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 हे तिन्ही पॉइंट खूप महत्वाचे आहेत. म्हणून आपण लगेच इथे किंवा इथे किंवा इथे टिळा लावायची आपल्यामध्ये पद्धत आहे. अगदी भांगेमध्ये सिंदूर भरतात लग्न झाल्यावर बायका बऱ्याचशा. तर हा जो पॉइंट आहे भ्रूमध्य मध्ये, हे झालं आज्ञाचक्र आपण ज्याला म्हणतो, थर्ड आय चक्र. हा जो आहे हा डायरेक्ट तुमच्या पाठीमागे, ज्याला ऑप्टिक चष्मा म्हणतात, म्हणजे आपल्या डोळ्यांच्या ज्या नर्व्स आहेत त्या अशा क्रॉस झालेल्या आहेत, बरोबर त्याच्या मागे, त्याच्याशी जोडलेला आहे आणि हा अध्यात्माशी खूप जोडलेला आहे. म्हणतात ना की तिसरा डोळा उघडलं म्हणजे काय ना, आपल्याला पुढचं दिसायला लागतं किंवा समोरच्या माणसांचं भविष्य आपण सांगायला लागतो. हे एवढं महत्वाचा हा पॉइंट आहे. ठीक आहे, हे अध्यात्म म्हणजे खूप पुढचं झालं, पण लहान मुलांच्या दृष्टीने स्मरणशक्ती चांगली व्हावी, त्यांचं आरोग्य चांगलं व्हावं, हार्मोन्स चांगले सुस्थितीत संतुलित राहावं, यासाठी पण ह्या पॉइंटचा खूप उपयोग होतो. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्म झाल्यापासूनच म्हणू शकता आपण इथे टिळा लावायचे पद्धत आहे आणि सगळ्यात महत्वाचा नंबर 1 दागिना म्हणजे काय, आपलं कुंकू आहे. त्यामध्ये हळदी, आत्ताच्या काळामध्ये आपण जी टिकली लावतो ना, तर हे चुकीचं आहे. टिकली लावू नये. टिकली कसं असतं की प्लास्टिकची असते टिकली, बरोबर? आणि त्यामुळे आपण काय करतो, हे सगळं ब्लॉक करून टाकतो. तर शक्यतो मग तुम्ही काहीच लावू नका, गरज नाहीये. असं ते आपलं आज्ञाचक्र हे कायम असं ओपन असायला पाहिजे किंवा स्टिम्युलेटेड असायला पाहिजे. तर हे स्टिम्युलेशन कशामुळे करायचं, तर हळदीचा रंग कसा, हळद आणि कुंकू दोन्ही. कुंकू हे कशापासून बनवलेलं असतं, ओरिजिनल कुंकू हे हळदीपासून बनवलेलं असतं. त्यामुळे कुंकू आणि हळद हे दोन्ही पण अतिशय गुणकारी आणि औषधी आहे आणि त्याचा टिळा हा आपला पारंपरिक पद्धतीने लावला जातो. टिकला हा प्रकार आधी नव्हता. आपल्या सोयीसाठी आपण टिकली लावतो, पण इथून जे चांगल्या प्रकारे जी ग्रहण करण्याची, एनर्जी ग्रहण करण्याची जी शक्ती आपल्या इथे असते, ते प्लास्टिकची टिकली लावल्यामुळे आपण त्याची व्हॅल्यू कमी करून टाकतो.
कुंकू लावा, थोडस पाण्यामध्ये भिजवा. पूर्वीच्या काळामध्ये थोडस मीठ लावून त्याला कुंकू लावलं जायचं अगदी. त्यानंतर मला वाटतं गंध मी जे वापरते काय म्हणायचं शृंगार, आता मिळतं ना ते अशी उभी बॉटल असते, मी ते वापरतो आता. जेव्हा खूप गरम असतं किंवा घाम येतो तेव्हा नाविलाज म्हणून कधीतरी टिकली वापरावी लागते, पण कधीतरी ठीक आहे. कंटिन्यू टिकली तुम्ही वापरू नका. त्यानंतर टिळा कसला लावतो आपण? चंदनाचा टिळा लावतो. चंदनाचा टिळा हे शांत राहण्यासाठी, डोकं शांत राहण्यासाठी, आज्ञाचक्राला शांती देण्यासाठी आपण चंदनाचा टिळा लावतो. हा, आता काही लोक असं ते भस्म ओढतात ना, असं दंड, म्हणजे हे पूर्ण तुमचं संतुलित राहण्यासाठी. 3 ज्या रेषा असतात, पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग, ह्याच्यामध्ये समतोल राहण्यासाठी अशा ह्या त्या 3 रेषा असतात. तर ते संतुलनासाठी असं ते भस्म ओढतात. म्हणजे हे एवढं कपाळाला महत्व दिलेलं आहे. म्हणून आपला नंबर 1 दागिना हा कोणता आहे? आपला कुंकू आहे. हळद आणि कुंकू दोन्ही पण औषधी आहेत, म्हणून त्या दोन्ही वापरल्या जातात. अगदी तुम्ही रोज लावत नाही तरी जेव्हा आपण पूजेसाठी बसतो, मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष, गुरुजी आधी काय सांगतात? सर्वप्रथम डोक्याला टिळा लावून घ्या आणि मगच पूजा सुरू करा. म्हटलं अगदी नाही तर तेव्हा पूजेला बसताना तरी गुरुजी म्हणणारच की आधी लावा, कारण आधी तुमचं आज्ञाचक्र जागृत करून घ्या आणि मग पुढची प्रोसेस. जर आज्ञाचक्र तुमचं हे आज्ञाचक्र आहे, हे जर स्टिम्युलेट नसेल तर मग ती पूजा करण्याला पण काही अर्थ नाहीये. कारण पूजा ही भौतिक नाहीये ना, आपल्या समाधानासाठी आणि त्याचे व्हायब्रेशन कॅच करण्यासाठी पूजा किंवा कोणतेही मंत्र असतात. तर हे कुंकू इथं पण लावलं जातं, बरोबर ह्या मध्यामध्ये पण लावलं जातं किंवा काही ठिकाणी सिंदूर म्हणून पण लावलं जातं. हे तिन्ही पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत. मायग्रेनसाठी, डोकेदुखीसाठी, डिप्रेशनसाठी हे तिन्ही पॉइंट खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, इथपर्यंत कळलं? त्यानंतर जो दुसरा दागिना आहे तो कोणता आहे बरं? जन्माला आल्यानंतर आपण कान टोचतो आपल्यामध्ये, बरोबर? कान तर टोचलेच पाहिजे, त्याशिवाय हिंदू म्हणून आपल्याला मान्यता नाहीये. हे असं मी धार्मिक म्हणून बोलत नाहीये, हे सगळ्यांसाठी घ्या. मी फक्त एक माझा हिंदू धर्मावर जास्त अभ्यास आहे म्हणून मी हिंदू बोलत असेल, पण कोणाच्याही इथे भावना दुखवण्याचा काही संबंध नाहीये, त्यामुळे वैयक्तिक कोणी घेऊ नये. तर हिंदू धर्मामध्ये परंपराप्रमाणे 12व्या दिवशी कान टोचतात, बरोबर? मुलगा असू दे मुलगी असू दे, सगळ्यांचे कान टोचतात. तर मी नंतर एक इयर ॲक्युपंक्चरचा तुम्हाला फोटो पण दाखवेन. आता सुरुवातीचे एक 15 मिनिटं मी बोलून घेते आणि नंतर मग तुम्हाला मी फोटो दाखवते. तर हा जो बरोबर कान टोचलेला जो पॉइंट आहे, हा पॉइंट आहे, हा तुमच्या डोळ्यांचा पॉइंट आहे. तर डोळ्याचे आरोग्य चांगले राहावे. आणि हा कान आपला कसा असतो माहितीये? त्याचं तुम्ही असं गर्भामध्ये बाळ कसं असतं, खाली डोकं आणि असं वरती पाय, तर तसं हे कानाचं चित्र. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते, ते स्क्रीन शेअर करता आलं तर. हे दिसतंय का? हो दीदी, व्यवस्थित दिसतं. व्यवस्थित दिसतंय ना? अच्छा, गुड. तर हा बघितलात तुम्ही? हा बरोबर जो हा पॉइंट आहे, हा डोळ्याचा पॉइंट आहे ना, दिसतो ना? हा हो. डोळ्याच्या पॉइंटला आपण कान टोचतो, म्हणजे आपली दृष्टी चांगली राहावी याच्यासाठी हा डोळ्याचा पॉइंट आहे. आता दृष्टी म्हणजे काय? बरं 1 मिनिट मी तुम्हाला पहिल्यासाठी दाखवते पॉइंट. तर हे असं बाळ जर अशा पद्धतीने गर्भाशयामध्ये असतं ना, तर सेम तसे सगळे पॉइंट्स हे आपल्या कानावर असतात. तर आमच्याकडे येणारे 60% पेशंट हे आम्ही फक्त कानाला सुया टोचून बरे करतो. एवढे खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत. हा बघा, हा डोळ्याचा पॉइंट आहे, इथे दाताचा पॉइंट आहे, हे फुफ्फुसाचा पॉइंट आहे इथे. हा जो असं मध्ये उंचवटा आलेला असतो कानाच्या पाळीच्या आतल्या भागाला, तुम्ही असं बोट लावून बघा, हे इथं असतं ना, त्याच्या जे बाजूला असतं हे तुमचं जठर आहे. म्हणजे अति भूक लागत असेल किंवा भूक लागत नसेल तर ती भूक संतुलन करण्याचा हा पॉइंट आहे इथे. त्यानंतर ही अशी जी बाजू आलेली आहे कानाच्या इथे बघा, हे
ही ते आहेत हे तुमचे वर्टेब्रे सगळे, पाठीचा कणा आहे. आणि ह्या पाठीमध्ये पाय वगैरे आहे. तर सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे हा कानाचा कोणता आहे? दृष्टीचा, डोळ्याचा. तर नुसते डोळे चांगले होणे हा त्याच्या मागचा उद्देश नाहीये. हा, दृष्टी म्हणजे काय? आपण काय बघतो, कसं बघतो आणि त्याच्या मागे काय अर्थ घेतो, जग आपल्याला कसं दिसतं ह्याला दृष्टी म्हटली जाते. है ना? कोणाला सवय असते की जे काय आहे ते चांगलं घ्यायचंच नाही, वाईटच घ्यायचं. तर असं आहे ना, जशी माणसाची जशी दृष्टी असते तशी त्याची वृत्ती होते. तर ही चांगली दृष्टी आत्मसात करण्यासाठी हा जो आपला कानाचा हा पॉइंट आहे. आणि बाकी कानाचे पॉइंट्स आहेत. आता कानाचा विषय निघालाच आहे तर मी तुम्हाला कानाचे दुसरे पॉइंट्स पण दाखवून टाकते. किती वेळ आहे? मला जरा 10 मिनिटं असताना सांगा. हा हा दीदी, हा 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 वेळ आहे आपल्याकडे. तुम्ही आरामात घ्या, काही प्रॉब्लेम हा नाही. दीदी, आरामात घ्या, काही इतकं सुंदर प्रॉब्लेम नाही. नॉलेज मिळत असेल तर सगळे थांबतील जास्त वेळ सुद्धा. एकच मिनिट. हा मी बघते. हे दिसायला लागलं का? अच्छा, शेअर कर. हे दिसतंय ना आता? हे बघा, हा हे पॉइंट जो आहे, हा जो पॉइंट आहे इथं आपण कोणता दागिना घालतो पूर्वीच्या काळी? बुगडी म्हणायचं ना, बुगडी काय ते? बुगडी. हा, बुगडी. बुगडी घालायचा ना. पूर्वीच्या काळी लग्नामध्ये तर हा दागिना घातलाच जायचा. हा जो पॉइंट आहे हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. फुफ्फुस रिलेटेड जे काही तुमचे आजार आहेत ते ह्याच्याने कंट्रोलमध्ये राहतात. म्हणजे अस्थमा आहे तुम्हाला, किंवा हल्ली टीबी खूप कॉमन झालेला आहे, तो आहे. आता सध्याच्या कोरोनामध्ये तर सगळ्यांना माहितीच आहे की फुफ्फुस किती महत्वाची आहेत. त्यानंतर अँझायटी, डिप्रेशन, हे जे माइंड रिलेटेड जे आजार आहेत ते पण हा जो पॉइंट आहे तुमचा ह्याच्याने कंट्रोलमध्ये येतात. म्हणून पूर्वीच्या काळी हे वरची पाळी पण टोचायची आणि तो दागिना बुगडी तो घातला जायचा. विशेषतः मराठ्यांमध्ये तरी हा दागिना घातला जायचा. मला वाटतं सगळ्या ह्याच्यामध्ये आपला महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये सगळ्या काय म्हणायचं, ब्राह्मण आहेत, मराठी आहेत, सगळ्यांमध्ये हा पॉइंट टोचला जायचा तेव्हा. दुसरा पुन्हा इथे एक आपण टोचतो. आत्ताच्या काळामध्ये कान टोचलं जायचं. पूर्वी इथं ना ते काय म्हणायचं, बिब्बाळी घातली जायची. राजे महाराजे तुम्ही पेशव्यांच्या वगैरे ह्याच्यामध्ये बघितलात तर त्यांचं इथे टोचलेलं असायचं. हो ना. तर हा जो पॉइंट आहे ना हा लिव्हरचा पॉइंट आहे. आणि लिव्हर जे आहे ते तुमचं सगळ्यात महत्वाचा अवयव आहे, ऑर्गन आहे. त्याच्याने तुमचं डायजेशन चांगलं जातं, तुमचं रक्त शुद्ध तिथे होते. त्यानंतर ज्याचं लिव्हर स्ट्रॉंग असेल त्याची प्रकृती कायम चांगली राहते. त्याच्याबरोबरच रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे तुमचं श्वसन विषयी जे काही आजारी असतील, अस्थमा आहे, टीबी आहे वगैरे सगळे ते पण कंट्रोलमध्ये राहतात. आणि जसं मी हा तुम्हाला सांगितला की डिप्रेशनसाठी आणि मानसिक रोगासाठी महत्वाचा पॉइंट आहे, तसा हा पॉइंट पण मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर हे जे 3 पॉइंट आहेत, हा इयर अपेक्स म्हणतो आपण, बुगडी घालतो, इथे बाली घालतो, आणखी इथे पण स्त्री पुरुष दोन्ही पण हे कान टोचून घेतात. आणि हा जो सांगितला मी हा दृष्टी म्हणजे डोळ्याचा पॉइंट आहे. तर हे आणि बाकीचे इथे पण खूप टोचायची पद्धत आहे, सगळीकडे टोचतात. तर हे सगळे जे ह्याला लागलेले पॉइंट आहेत कुठल्या ना कुठल्या आजाराचे आहेत. अगदी जवळ पॉइंट्स आहेत. म्हणून आपल्या ट्रॅडिशन मध्ये पूर्वी पुष्कळ ठिकाणी कान टोचायचे
आणखीन तिथे तिथे दागिने घालायचे की ऑटोमॅटिकली तुमचं आरोग्य हे चांगलं राहायला पाहिजे. दागिन्यांशिवाय आणि एक जो महत्वाचा आहे बघा, हा पॉइंट, याला शेनमेंट म्हणतात. शेनमेंट म्हणजे अगेन मेंटल स्वास्थ्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर हा रिलॅक्सेशन देतो आणि शरीरामध्ये कुठंही दुखत असेल तर ते कमी करतं. पेन किलर सारखा हा पॉइंट आहे, हा काम करतो. म्हणजे बघा इथं असं वाय असतं आपल्या कानाला, इथे असं या फोटोमध्ये एवढं दिसत नाही. त्या वायच्या बरोबर इथे हा जो पॉइंट आहे, मी असं आरशात बघितला तर तुम्हाला कळेल लगेच. तर हा पॉइंट अतिशय महत्वाचा पॉइंट. कानामध्ये भरपूर पॉइंट असतात आणि हे पॉइंट टोचून तुम्हाला बरं केलं जातं. म्हणून कानाचे दागिने हे खूप महत्वाचे आहे. हे बघा, आता हे मायग्रेन साठी आहे. हा जो महत्वाचा आहे, हा एरिया, त्याला आपण काय म्हणतो बरं मराठीमध्ये? हा जो बाहेर त्रिकोण आलेला असतो ना, हा नुसता चिमटीमध्ये पकडून जरी तुम्ही हलवलात ना तरी पण खूप उपयोगी पडेल. आणि पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवतं, सगळे जे टीचर्स वगैरे आहेत ते कान पिळायचे. तुमचं चुकलं ना की कान पिळायचे. का बरं? की तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे आणि तुमचं आरोग्य पण चांगलं असायला पाहिजे. हे दोन्ही त्याच्या मागचं कारण आहे. आणि लग्नामध्ये पण आपल्यामध्ये एक पद्धत आहे की मुलीचा जो भाऊ आहे तो आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा कान पिळतो, बरोबर? तर ते कान पिळणं हा नुसतं की माझ्या बहिणीला चांगलं ठेव, एवढी त्याच्या आठवण राहावी, एवढाच उद्देश नसून की कान कायम पिरगळावेत आणि ते चांगले असे चुरगळावेत कायम, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहतं. एकदा करून घ्या सगळेजण असे, सगळ्या बाजूने कान ओढून घ्या. आता आपण कानामध्ये एवढे दागिने तर सध्या कोण घालत नाही, तर ऍटलिस्ट दागिन्यांचं प्रेशर नाही पण हातांचं प्रेशर तरी आपल्या कानांवर पडू देत. हा, त्या त्रिकोणाचं काय हे होतं, तिथे घातल्याने काय होतं? हे जे त्रिकोण घालतात ना, हा मी सांगते पॉइंट्स कोणते. अँझायटीचे पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये आणि मायग्रेनचे पॉइंट्स आहेत. डोकं दुखतं ना त्याच्यासाठी. आणखी हे कानाविषयी जेवढे काही आजार आहेत ते सगळे असं नुसतं तुम्ही असं केलं ना, असं करा सगळेजण, लगेच गरम होतं बघा. म्हणजे हात खालीवर करायचे का नुसतं त्वचा अशी खालीवर करायची? काय करायचे? हात बोट खालीवर करायचे. हा, असं केलं की लगेच गरम होतं, अंगातली उष्णता वाढते त्याच्याने लगेच. ते फोटो आहे माझ्याकडे का, बघा हा कसा कान अगदी व्यवस्थित आहे की नाही, बघूनच छान वाटतं. आताच्या काळामध्ये कोण घालत नाही. आता हा पण कान बघा. हा, तर हे जे असे येतात की नाही मोती आणि हे, तर बरोबर ऍक्च्युअली पूर्वी जे कान बनवले जायचे, कानच म्हणतात ना त्याला, मी तरी कान म्हणतो, सोन्याचा कान. हा, तर तो आता आमच्याकडे आहे हा पारंपरिक दागिना. पण तो कानाचा माप, मेजरमेंट वगैरे घेऊन व्यवस्थित बनवला जायचा. असा बनवला जायचा की तो तुमचे सगळे जे पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित स्टिम्युलेट करेल. अशा प्रकारे तो कान डिझाईन केलेला असायचा. म्हणजे खूपच आपलं बनवायचं फॅशन म्हणून आताच्या काळामध्ये जसं बनवलं जातं तसं पूर्वी नव्हतं. प्रत्येकाच्या कानाचा ती लोक व्यवस्थित मेजरमेंट घेऊन तो कान बनवला जायचा की जेणेकरून त्याचे जे मोती आणि त्याला जी मानकं वगैरे जे बसवलं जायचे तर त्याचं प्रेशर पडून त्या बाईचं आरोग्य चांगलं राहावं, हा त्याच्या मागे उद्देश असायचा. त्यानंतर आपण येऊया हे दागिने दिसतात का? बघून कसं वाटतं? छान वाटतं ना? तर हे दागिने, हा दागिन्याला काय म्हणतात? ठुशी, बरोबर? त्याच्यामध्ये
बरेचदा लाख असायची ठुशीमध्ये आहे ना. ठुशी हा दागिना जो पूर्वीच्या काळी बनवला जायचा तर त्याच्यामध्ये लाख असायची. लाखेपासून बनवलं जायचं तो दागिना. आणि बऱ्याचशा बायकांचं एक तर गळ्याबरोबर मंगळसूत्र तरी असायचं किंवा ठुशी तरी असायची. म्हणजे आता जसं नुसतं एक मोठं मंगळसूत्र घालतो तर तसं पूर्वीच्या काळी घालत नव्हते. एक अगदी गळ्याबरोबरचं मंगळसूत्र असायचं किंवा मग हा ठुशीचा प्रकार अगदी गरीबातल्या गरीब बायकांकडे पण ही ठुशी असायची, कारण ती लाखेमध्ये बनवली जायची आणि कमी वजनामध्ये बनवली जायची. तर हा जो ठुशी हा पहिला दागिना घेऊया आपण. आणि त्यानंतर प्रत्येक वेळेला बंद करायला. एकच मिनिट. मी सगळे डाउनलोड करून ठेवलेत पण चालेल दीदी, चालेल, वेळ घ्या, चालेल. मला ती ओपन होत नाहीये आता. ती म्हणजे माझा तो पीपीटी ओपन होत नाही. हे दिसतंय तुम्हाला हा पॉइंट? हो दीदी. हा तर हो. हा आहे थायरॉइड वर हा पॉइंट आहे. हा डायरेक्टली आपण ॲक्युपंक्चर नाही करू शकत किंवा एवढं दाबू नाही शकत याच्याने, पण हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. थायरॉइड रिलेटेड जेवढे काही आजार असतील ना तर तो हा रामबाण सारखा याचा उपयोग होतो. त्यानंतर हे बघा, हे जे पॉइंट्स आहेत, आता इतका आपल्याला वेळ नाही की प्रत्येकाचं महत्व किंवा त्याचं नाव मी तुम्हाला सांगू शकेन. तर तुम्ही व्हिज्युअली बघू शकता ही कशी लाईन आहे ती. हो हो. हा बरोबर जिथे आपण ठुशी घालतो बरोबर ती लाईन आहे की नाही. हा. आणि हे अतिशय महत्वाचे पॉइंट्स आहेत. हे सगळ्यावर म्हणजे तुमच्या हार्मोन्सवर, त्यानंतर तुमच्या गळ्याचे जेवढे काही आजार आहेत म्हणजे तुमच्या स्वर यंत्रापासून लॅरिंग्स, फॅरिंग्स वगैरे, त्यानंतर मसल, सगळ्या प्रॉब्लेमसाठी हे जे पॉइंट्स आहेत हे पुष्कळ उपयोगी आहेत. तुमच्या श्वसना रिलेटेड जे आजार असतील वगैरे. म्हणून ठुशी सारखा जो दागिना आहे हा घालणं खूप फायदेशीर असतं. पूर्वीच्या काळी चिंचपेटी, ठुशी किंवा गळ्याबरोबरचं मंगळसूत्र तरी असायचंच असायचं. बरोबर आहे ना. त्यानंतर हे बघा, हा जो पॉइंट आहे त्याला म्हणतात रेन 17. हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे पण सगळे महत्वाचे पॉइंट्स आहेत. हे छातीवर आपण जेव्हा गळ्यातले दागिने घालतो तेव्हा ऑटोमॅटिकली हे सगळे पॉइंट्स स्टिम्युलेटेड होतात. आणि हा जो पॉइंट आहे हा बरोबर दोन्ही निपलच्या मध्ये, त्याला रेन 17 म्हणतात. हा मॅजिक सारखा काम करतो, जास्त करून अस्थमासाठी. म्हणजे अस्थमासाठी एक ट्रीटमेंट असते, आम्ही ह्या पॉइंटला स्टिम्युलेट करतो थ्रेडने निडल लावून. तर लगेचच्या लगेच अगदी ऑन द स्पॉट कितीतरी लोकांचा अस्थमा कमी झालेला आहे या पॉइंटमुळे. आणि जे पूर्वीच्या काळी जे मंगळसूत्र घातले जायचे किंवा एखादा दागिना, एक तरी दागिना असा असायचा की ज्याची हाईट एवढीच असेल. बरोबर. नंतर हे लांब लांब मंगळसूत्राची फॅशन हे आता अलीकडे आली. म्हणजे माझं लग्न वगैरे झालं तेव्हा असेल 25 वर्षापूर्वी. पण पूर्वीच्या तुम्ही जे फोटो तुम्ही पूर्वीच्या बायकांचे बघितलात, महाराण्या वगैरे कोणाचंही घेतलात, तर त्यांचं मंगळसूत्र हे एवढंच असायचं बरोबर. ते इथपर्यंत यायचं. किंवा जेव्हा आपण रुद्राक्ष घालतो तर रुद्राक्ष म्हणजे त्याचं लेंथ किती असायची, तर त्याची लेंथ एवढी असावी. दोन निप्पलच्या मध्ये जो पॉइंट येतो
तर तो रुद्राक्ष आला पाहिजे, म्हणजे तो बरोबर तुमचा रेन 17 हा पॉइंट स्टिम्युलेट करेल, जेणेकरून श्वासासंबंधित जे काही आजार असतील ते तुमचे दूर होऊन जातील. आणि हे सगळे, हे बघा, हे सगळे दागिन्यांचे पॉइंट्स आलेले. आपल्याकडे एवढा वेळ नाहीये आता की तुम्हाला मी प्रत्येक ठीक आहे, अजून तुम्हाला स्पष्ट दिसेल. त्यानंतर हे जे पॉइंट्स आहेत बघा, आपण कमरबंद पूर्वी ते बांधायचं ना, कमरबंद, पूर्वी तर चैन किंवा काही ना काहीतरी बांधायचं. आणि विशेषतः पुरुषांचे असे दागिने फार कमी असतात, पण आतापर्यंत मी जे सांगितलंय, कोणतं बरं सांगितलं, टिळा लावायचं सांगितलं, त्यानंतर कानामध्ये घालायचं, कान टोचायचं, बाळी घालायच्या, हे दागिने पूर्वी पुरुषांना पण वापरले जायचेच. त्यानंतर गळ्यात चैन घालायचं किंवा रुद्राक्ष घालतो आपण बरेचदा, हे सगळे पुरुषांनी वापरायचे पण दागिने आहेत, मी आतापर्यंत सांगितलं. आणि त्यानंतर पूर्वी असा कमर, काय म्हणायचं याला, करगोटा, आत्ताच्या काळामध्ये तो कोणच घालत नाही ना, कमरेला जे धागा तरी बांधायची, माहित आहे का नाही? हो हो, काही काही लोक बांधतात गावाकडे. बांधायलाच पाहिजे, म्हणजे पूर्वीच्या काळी तर बांधायचीच बांधायची. हा हिंदू आहे हे कशावरून ओळखायचे पुरुषांना, तर त्याचे कान टोचलेले असेल आणि करगोटा त्याचा जर असेल तर समजायचा हा माणूस हा हिंदू आहे. आणि करगोटा मला वाटतं दिवाळीला वगैरे बदलला पण जायचा. आत्ताच्या काळामध्ये कोणी घालत नाही, पण मी लहान असताना तर मला चांगलं आठवतं की प्रत्येकाच्या कमरेला करगोटा हा असायचाच असायचा. आणि बाई पण कमरबंद किंवा तसं प्रकारचा हा दागिना घातला जायचा. आता करगोटा हा कुठल्या रंगाचा घालतात? काळ्या रंगाचा मोठे लोक घालतात. की दागिने हे काय फक्त सोन्याचे नाही आहेत, जसे धाग्याचे दागिने आहेत, काचेचे आहेत, हा, हे सगळे दागिन्याच्या प्रकारामध्येच मोडतात. मला जरा आठवण करा करगोटाविषयी सांगायला, तोपर्यंत मी तुम्हाला ना सगळे आधी पिक्चर दाखवते आणि मग त्याचं महत्व सांगते. बरं ठीक आहे, चला आता महत्वाचा पॉइंट साठी सांगते. तर काही दागिने हे चांदीचे असतात आणि काही दागिने हे सोन्याचे असतात, बरोबर आहे. आता कोणीही कितीही श्रीमंत असलं तरी पायातले पैंजण कसे असतात सांगा? चांदीचे. चांदीचेच घाल. हा, त्यानंतर आपण जोडवी घालतो, हे कशाचे असतात? जोडवी. चांदीचे. किती श्रीमंत असले तरी हे जे कमरे खालचे जे दागिने आहेत हे चांदीचे असतात. करगोटा हा काळ्या रंगाचा घातला जातो किंवा चांदीचा करगोटा. पूर्वीच्या काळामध्ये किंवा आत्ताच आपण लहान मुल असं तुम्हाला कोणतं दिसणार नाही किंवा दिसायचं नाही की ज्याच्या कमरेमध्ये तो करगोटा नाहीये. एवढा महत्वाचा हा दागिना आहे. मी तुम्हाला अजून फोटो दाखवेन की कमरेच्या भोवती कोणते कोणते खूप महत्वाचे पॉइंट्स असतात की ते त्याचं जे कनेक्शन असतं ते थेट तुमच्या पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या शिरेपर्यंत त्याचं त्या सगळ्या पॉइंटचं कनेक्शन असतं. म्हणजे केवळ करगोटा घालूनही किती फरक पडतो आपल्या शरीरामध्ये हे बघा. आता नसेल लहान मुलांच्या किंवा पुरुषांच्या कमरेमध्ये तर एक विकत आणून तुम्ही लगेच त्यांच्या कमरेला हा कमर काय म्हणायचं करगोटा हा बांधून टाका. ठीक आहे. आणि तर वरचं जे आहे कमरेच्या वरचा भाग हा कायम उष्ण राहायला पाहिजे, कारण आपल्या महत्वाचे जे आपले अवयव आहेत ते सगळे वरती आहेत. म्हणजे कोणते कोणते आहेत? आपलं हृदय आहे, फुफ्फुस आहेत, लिव्हर आहे, ना, तर हे उष्ण राहायला पाहिजे. त्यांना सतत काम करत राहतात, हे त्यांना उष्णतेची गरज असते. म्हणून वरचे दागिने आहेत ते सगळे सोन्याचे असतात आणि कमरे खालचे दागिने जे आहेत तर त्याच्यामध्ये थंडावा असणं खूप गरजेचं असतं, त्यांना कोल्ड पाहिजे. तर हे थंडावा आणण्यासाठी कमरेखालचे जे दागिने आहेत हे सगळे चांदीचे घातले जातात, ते कधीही सोन्याचे घातले जातात. पुरुषांमध्ये जे अंडाशय असतं तर ते असं कसं लोंबतं असतं, शरीराला चिकटून नसतं.
तर ते याच्यासाठी लोंबत असतं शरीरापासून, कारण शरीराची उष्णता जी आहे ती त्याला अंडाशयाला लागायला नाही पाहिजे पुरुषाच्या. जर ती शरीरातली उष्णता त्याला लागली तर स्पर्म काउंट हे कमी होतं. म्हणजे एवढं ते कॅल्क्युलेशन आपलं देवाने आपल्याला सगळं बनवून पाठवलेलं आहे. म्हणून ज्यांचं स्पर्म काउंट कमी आहे त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही लूज कपडे घाला, अंगाबरोबर बसणारे कपडे घालू नका, किंवा कमरेमध्ये काळ्या रंगाचा करगोटा घाला किंवा मग चांदीचा करगोटा घाला, जेणेकरून तुमच्या त्या भागातली उष्णता ही कमी राहील. पुढं पैंजणाचे पण मी पॉइंट तुम्हाला दाखवते कोणते असतात, की पैंजण घातल्यामुळे कोणते पॉइंट स्टिम्युलेट होतात आणि त्याच्यापासून कोणत्या कोणत्या आजारांपासून तुमचं संरक्षण होतं. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित ऐकायला? हा दीदी. हा. त्यानंतर एक महत्वाचा दागिना राहिला हा नथ. नथ नाही सांगितलं ना तुम्हाला. हा, तर बघा नथ अशी यायची पूर्वीच्या काळामध्ये. हा जो मधला पॉइंट आहे ना हा खूप महत्वाचा आहे. रोहिणीला आठवत असेल की तुमच्या इथे कोर्स घेत असताना बरेच जणांना चक्कर वगैरे यायची, तेव्हा हा पॉइंट मी दाबायची सगळ्यांना आणि लगेच सगळे ठीक होऊन जायचे. हा, कोणाला पण चक्कर येत असेल किंवा रस्त्यामध्ये चक्कर येऊन पडलं किंवा कोणत्याही कारणाने चक्कर आली तर बरोबर ह्या पॉइंटवर तुम्ही जर दाबलात तर तो माणूस अगदी 1-2 मिनिटांमध्ये ठीक होऊन जाईल, उठेल. म्हणजे तात्पुरतं तरी त्याला उठता येईल, एवढा हा पॉइंट बरोबर महत्वाचा आहे. तो बरोबर नाकाच्या खाली. तर आपण जे पूर्वी नथ घालायचे तर त्याचा जो पॉइंट आहे तो बरोबर नाकाच्या खाली यायचा आणि जिथं आपण नाक टोचतो एक्झॅक्ट, तर हे नाक टोचतो ह्याला पण पूर्ण याचं जे कनेक्शन आहे ते ब्रेनशी कनेक्टेड आहे, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमशी कनेक्शन आहे आणि तुमच्या हार्टशी कनेक्टेड. म्हणून नाक टोचणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे बरोबर असं नाकाच्या बरोबर मध्ये इथं टोचलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये आणि त्याचं ते असं मध्ये टोचलेलं इथे यायचं. बरं ना, आदिवासी बायका इथं टोचतात बरोबर जास्त. हा, तर त्याच्या मागचं कारण लग्नानंतर, कारण आदिवासी लोकांना एंटरटेनमेंट काही नाहीये, सेक्स वगैरे हेच एंटरटेनमेंट असतं त्यांना आणि त्यांच्यामध्ये लग्न पद्धती वगैरे इतकं काही नाहीये. तर त्या लोकांना हा पॉइंट आहे हा खूप महत्वाचा आहे, म्हणून ती लोक कायम अशा प्रकारचा हा दागिना घालतात आदिवासी लोक. आणि आपल्या पण वैवाहिक जीवन चांगलं राहावं म्हणून नथ नथ हा प्रकार घातला जायचा आणि तो लग्न झाले होईपर्यंतच घालायचा, लग्नानंतर नाही घातलं जायचं. म्हणजे समजा एखादी विधवा झाली तर तो नथ हा प्रकार घातला जायचा ना. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे बरं, आतापर्यंत आपण सांभाळून ठेवलेलं आहे ते म्हणजे बांगड्या. बरोबर ना, बाकीच्या सगळ्या दागिन्यांना बरेचदा टाटा बाय बाय केलेला आहे, पण बांगड्यांना अजूनपर्यंत तरी आपण टाटा बाय बाय केलेलं नाही. सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. अगदी प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे सोन्याच्या नाही तर काचेच्या बांगड्या तरी सुरुवातीला घातल्याच जायच्या. पूर्वीच्या काळामध्ये हातामध्ये बांगडी नाही अशी एकही बाई तुम्हाला सापडणार नाही. राईट, बरोबर ना? तर हे जे पॉइंट्स आहेत हे अतिशय महत्वाचे पॉइंट्स आहेत. तिथे आपण बांगड्या घालतो आणि वरपर्यंत बांगड्या येतात अशा. त्या बांगड्यांचा पण ते साईज व्यवस्थित परफेक्ट साईज, म्हणजे पूर्वी कासाराकडे जाऊनच बांगड्या घातल्या जायच्या. आता आपण काय करतो, लूज बांगड्या घालतो, आणखीन आपल्याला काढता घालता यावे त्याच्याप्रमाणे मग त्या अगदी कोपरापर्यंत पण जातात. पण पूर्वी आपलं जे साईज मनगटाचं असायचं तर तो साईज आहे ना हा बरोबर तिथे हे P3 P4 हे जे पॉइंट्स आहेत इथपर्यंतच बांगड्या जायच्या. त्या तुम्ही किती पण असं मागं घालायचा प्रयत्न केला तरी तो जायचा नाही. एवढं आपला तो हाताचं आणि मनगटाचं जे प्रमाण आहे ते ठरलेलं असायचं. 2चा 2.25चा गाळा वगैरे ऐकून माहित असेल तुम्हाला, 2.25चा गाळा आपल्या हाताप्रमाणे तो जातो. तर हे पॉइंट आहेत, हे बघा हे सगळे तुमच्या डायजेशनच्या रिलेटेड आहेत आणि हाताचं आणि हृदयाचं तुमचं चांगलं
आरोग्य राहावं त्याच्यासाठी आहे. ह्या जो पॉइंट आहे हे उलटी होते, मळमळतं, उचकी लागते, याच्यासाठी हा पॉइंट खूप मॅजिक सारखा काम करतो. म्हणजे कोणत्याही आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी ह्या बांगड्या आपण घातलेल्या असतात. आणि हे जे पॉइंट्स आहेत हे येतात ना, बांगड्या बघा साधारण इतक्या लाईन पर्यंत येतात आपल्या खाली ठेवला तर हे पण अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. त्याचा हा जो पॉइंट आहे जिथे मी आता हा मोठा होतो का, हा जो पॉइंट आहे तुमच्या कल्लई ह्याच्या बरोबर, तर ह्याच्याने मानदुखी कमी होते, तुमच्या शरीरातली उष्णता कमी होते, तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं होतं. अशा प्रकारचे वेगवेगळे हे पॉइंट्स आहेत. त्यानंतर हा जो ब्लू लाईन कडून जातो ह्याला लंग्सचा मेरिडियन म्हणतात. तर लंग्स आणि तुमच्या त्वचेविषयी जे काही आजार आहेत ते ह्या पॉइंटने ठीक होऊन जातात. त्यानंतर एक एक्स्ट्रा तुम्हाला पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे इथे ह्या करंगळीच्या भोवती अंगठ्या घातल्या जातात. खूप लोक विशेषतः पाचू हा जो रत्न आहे तो करंगळीमध्ये घालायला सांगतात. हा पॉइंट आहे, हा रामबाण पॉइंट आहे तुमच्या मानदुखीसाठी. आणि तुमचं हृदय आणि स्मॉल इंटेस्टाईन रिलेटेड जे काही आजार असतील तर ते ह्याच्याने काम म्हणजे बरे होऊन जातात. त्यानंतर जे महत्वाचे दागिने आपल्यामध्ये घालतो ते म्हणजे आपण जोडवी घालतो, बरोबर. ह्या बोटामध्ये घालतो ना जोडवी, ह्या बोटामध्ये एक असतं आणि ह्या बोटामध्ये पण घालतात बरेच जण. हा जो ह्याला स्टमक मेरिडियन म्हणतात. इथे पेन किलरचं पण पॉइंट आहेत की शरीरामध्ये कुठेही ज्या वेदना असतात तर त्या वेदना कमी करायचं काम हे जोडवी आपण घालतो ते करतो. आणि त्या जास्त चांदीच्या असतात कारण अतिरिक्त उष्णता शरीरातली कमी व्हावी म्हणून हे चांदीच्या जोडव्या बरोबर ह्या मेरिडियनवर घातल्या जातात. आणि शरीरातलं जे पेन आहे, दुःख आहे ते कमी व्हावं, वेदना कमी व्हाव्यात म्हणून हा जो चांदीचा दागिना आहे ह्या बोटामध्ये आणि ह्या बोटामध्ये घातला जातो. आणि हे पैंजण मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, हा किडनीचा पॉइंट रिलेटेड, आणखीन तुमचं बोन रिलेटेड, हड्डी रिलेटेड जे काही आजार आहेत तर ते हे पैंजण घातल्यामुळे कमी होऊन जातात. हे पॉइंट, हे किडनीचे पॉइंट, हे पेन किलर पॉइंट आहेत हे सगळे. आणि हा जो पॉइंट आहे हा बरोबर मध्ये हा कफ रिलेटेड आहे, ज्यांना खूप कफ वगैरे साठतो तर त्याच्यासाठी हा महत्वाचा पॉइंट. म्हणजे बघा नुसतं पैंजण घातल्यामुळे कितीतरी आपले जे पॉइंट्स आहेत ते स्टिम्युलेट होतात. दिसले का सगळ्यांना? मोठे करून दाखव. तर मला वाटतं आता आपली वेळ झालेली आहे. हा एक तुम्हाला कमरेचा दाखवायचा होता ना, हे बघा. दिसतंय? हे जे पॉइंट आहेत म्हणजे आपण अगदी कमरेचा टेलबोन आहे तिथं तुम्ही असा हात ठेवलात तर ह्या हात जेवढा आहे तर तेवढ्या ह्याच्यावर जवळजवळ 30-35 पॉइंट येतात जे कंबर रिलेटेड आहे. आणि आता हे स्पॉन्डिलोसिसचे वगैरे म्हणजे तुमचा गुडघा दुखत असेल किंवा तुमच्या पायाच्या पोटऱ्या दुखत असेल किंवा पायाची बोटं दुखत असेल तर त्याचं सोल्युशन तुम्हाला ह्या पॉइंट मध्ये मिळेल. एवढे हे पॉइंट खूप महत्वाचे आहेत. म्हणून ही कंबर आपली नेहमी व्यवस्थित असायला पाहिजे. आणि आपले जे पारंपरिक कपडे घालायचे आहेत तर आपल्याकडे फ्रॉक ही पद्धत नाही आहे पहिल्यापासून. फ्रॉक हे घालायचं हे साऊथ नाही सॉरी वेस्टर्न मधून आलेले आहे ना, वन पीस वगैरे त्या बायका घालतात. आपल्याकडे मुलींना काय घातलं जातं, परकर फुलकं घातलं जातं लहान मुलीला. आणखीन त्यानंतर परकर फुलका हाच असायचा, म्हणजे पूर्वीच्या काही फ्रॉक घालायचंच नाही. मुलगी झाली की 2-3 तिसऱ्या ह्याच्यापासून वर्षापासून तिला ते परकर फुलकं घातलं जायचं. आणि बायकांना तर साड्या नेसायच्या, नऊवारी साड्या असायच्या नंतर. आणि जे पुरुष जे नेसायचे ते काय नेसायचे, धोतर नेसायचे पूर्वीच्या काळी. आणि हे बरोबर ह्या असं कमरेवर त्याचं ती गाठ यायची ना, अशी येते बघा बरोबर.
म्हणजे ऑटोमॅटिकली हे जे आहे ते स्टिम्युलेटेड राहतात. जानवं घालायचं, जानवं घालण्यामागे पण खूप मोठं शास्त्रीय कारण आहे की ते ठराविक 3 ज्या नाड्या आहेत त्या आपण ज्या पद्धतीने जानवं घालतो तर ते स्टिम्युलेट होतं. हे पॉइंट हे दिसले आता. हे बघा, हे सगळे जे महत्व आहे हे पॉइंट आहेत ते गळ्यातले दागिने घातल्यामुळे ऑटोमॅटिकली स्टिम्युलेट होऊन जातात. हे सगळे कानाचे आहेत. हे तुम्हाला दिसावेत म्हणून मी मुद्दामून आता परत एकदा दाखवते दागिने. दीदी नुसतं आपण टोचून घेतलं तर बस झालं की त्याच्यात दागिना घातलाच पाहिजे? एकच मिनिट हा. पुन्हा या दागिन्याकडे आपण येऊया की नाही नुसतं टोचून त्याचा उपयोग होतो पण त्याच्यामध्ये तुम्ही जर दागिने घातलात तर ते स्टिम्युलेट होत राहणार ना. स्टिम्युलेशन पाहिजे त्याला. दाब तर तिथे दिलं तर आपण कसे कानातले घालतो हे दाबलेलं असतो ना हा पॉइंट. हे त्याला ऑटोमॅटिकली त्याच्यामुळे ते स्टिम्युलेशन मिळतं. आपण जेव्हा झोपतो त्याच्यावर आता फॉर एक्झाम्पल मी कानाचं घातलं तर त्याच्यावर झोपते तर ऑटोमॅटिकली ते जे पॉइंट आहेत ते स्टिम्युलेट होत राहणार. नुसतं टोचून कसं काय स्टिम्युलेट होणार, नाही होणार ना. त्यासाठी आता हे बघा हे जे पारंपरिक आपले दागिने आहेत त्याची जर तुम्ही लेंथ बघितली तर ती बरोबर त्या पॉइंटवर येण्यासारखीच ही लेंथ असते. बोरमाळ घालायची ते बोरमाळ पूर्वीच्या काळी बरोबर रेंज 17 दोन्ही निपलच्या बरोबर मध्ये ही एवढीच लेंथ असायची. म्हणजे प्रत्येकाचं लेंथ पण ठरलेलं असायचं. ठुशी सारखा जो दागिना आहे बरोबर गळावरतीच जायचा. त्यानंतर इथे ती बिंदी घातली जायची. हा बिंदी बरोबर हे एक्स्ट्रा जी लाईन आहे एक्स्ट्रा 1 एक्स्ट्रा 2 एक्स्ट्रा 3 वर यायची ती जेणेकरून हार्मोन्स तुमचं संतुलित राहायला पाहिजे. तर अशा प्रकारचे हे दागिने आहेत. ही नथ आहे, बिंदी आहे, हे पूर्वीच्या काळी आणि आताही घातले जातात. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का आता? आपण मला वाटतं टायमिंगचा 4-5 मिनिटं जास्त झाले. नाही दीदी चालेल चालेल, कारण एवढा इंटरेस्टिंग विषय आहे त्याच्यामुळे वेळेची काही आता मर्यादा नाहीये. बाकी सगळ्यांना मी अनम्यूट केलेले आहे. दीदी तुम्ही पण अनम्यूट करून घ्या. बोटातल्या अंगठीचं सांगा ना काय बोटासाठी काय बोटातले मी आता पॉइंट दाखवले नाहीत का तुम्हाला मी बोटांचे? अंगठी घालाय कुठल्या बोटात घालावी का? एक मिनिट. मी दाखवते त्याचा पिक्चर नाही दाखवला ना तुम्हाला. पाचू, हिरा, पुष्कर, मोती याचं काय म्हणजे राशीनुसार घालायचं का तो? एकच अंगठ्यांचा एक पॉइंट आहे मी बंद केलं वाटतं. बर ठीक आहे, बोलूनच सांगते मी तर ते शोधण्यामध्ये वेळ जाईल. तर अंगठ्यांमध्ये बघा आपण हे घालतो प्रत्येक बोटांचे हे वेब स्पेस म्हणतो ना हे याच्यामध्ये सगळे पॉइंट्स आहेत झालेले सगळे वेब. म्हणजे एरवी पण तुम्ही हे असं केलात ना तरी त्याचा फायदा होईल. त्यामध्ये हे जे रिंग फिंगर घालतो जास्त कोण लग्नानंतर ही अंगठीची घातली जाते तर ह्याच्यामध्ये युट्रस रिलेटेड जे आजार आहेत तर ते ठीक होण्यासाठी ही अंगठी घातली जाते. युट्रस रिलेटेड आणि वैवाहिक जीवन तुमचं चांगलं राहावं हे सगळे पॉइंट या रिंग फिंगरच्या इथे आहे, तर्जनीच्या पोटी आहे. आणखीन त्यानंतर करंगळीमध्ये अंगठी काय घालायची हे मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. त्यानंतर इथे हे पहिल्या पोटामध्ये पण जी अंगठी घालतात तर त्याच्याने तुमचं डायजेशन चांगलं होतं
आणि मधल्या बोटामध्ये आपल्या इथे अंगठी घालत नाही, ते कायम फ्री ठेवायचं. कारण त्याच्यामध्ये जर मधल्या बोटामध्ये जर तुम्ही असं आवळून ठेवलात म्हणजे अंगठी घातला तर श्वासाचे विकार होऊ शकतात, म्हणून मधल्या बोटामध्ये आपल्यामध्ये अंगठी घालत नाही. आणि प्रत्येक रत्नाचं त्याचं वेगळं वैशिष्ट्य असतं. प्रकृतीनुसार पण रत्न सांगितली जातात आणि तुमच्या कुंडलीनुसार पण कोणतं रत्न वापरायचं हे सांगितलं जातं. काजू हे जे रत्न आहे तर ते जास्त कोणते चंचल वृत्तीची लोक असतात वगैरे त्यांना सांगितलं जातं. आणखी तुमच्या पत्रिकेनुसार पण सांगितलं जातं. तर रत्नाचा विषय हा खूप मोठा आहे, म्हणजे एवढं लगेच 2 मिनिटांमध्ये सांगण्यासारखं नाहीये. पण अंगठी का घालावी ह्याच्यामधलं मागचं कारण तर तुम्हाला कळलं असेलच आता पॉइंट नुसार. कोणाला काय विचारायचं का विचारा. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हा, अजून एक सांगते मी विसरण्याच्या आधी की मंगळसूत्र हे कायम काळ्या म्हणजे जे काळी मणी असतात त्यालाच मंगळसूत्र म्हटलं जातं. आणि आपल्या संस्कृतीमध्ये मंगळसूत्र घालायला खूप महत्व आहे, म्हणजे ते घातलं जातं. त्याची आकार वगैरे पण ठरलेले असतात. मण्यांची साईज पूर्वी हे काचेची मणी असायची, आता प्लास्टिकचे मणी केले जातात, पण काचेचे मणी असावे. तर काळा रंग आहे ना हा शरीरातली उष्णता कमी करतो. आणखीन तुमची लैंगिक क्षमता पण ही बॅलन्स मध्ये ठेवतो, जास्त कामुक पण होऊ देत नाही. आणि बाईच्या जातीला म्हणजे आपल्या इथे कसं की एक पती आणि एक पत्नी व्रत असं वेस्टर्न मध्ये वेगळं त्यांचं ट्रॅडिशन आहे. तर ते संतुलित राहण्यासाठी आणि दुसरं की सगळ्या विकारांवर लोभ, मोह, मत्सर ह्याच्यावर कंट्रोल जो आणतो, तर हे जो आपण मंगळसूत्र काळ्या मण्यांचं जे घालतो ना, तर ते सगळ्या ह्याच्यावर विकारांवर कंट्रोल आणतो. म्हणून हे मंगळसूत्र हा दागिना हा घातला जातो बॅलन्सिंगसाठी. बॅलन्स यायला पाहिजे लाईफमध्ये सगळ्या विकारांवर. आणि त्याची साईज तर तुम्हाला मी सांगितलेच, एक तर एवढं असायचं की जेणेकरून तुमच्या थायरॉइड ग्रंथीवर त्याचं नियंत्रण राहावं, किंवा बरोबर छातीच्या मधोमध रेंज 17 या पॉइंट पर्यंत त्याचं हाय लेंथ असते. अजून काही बांगड्या काचेच्याच पाहिजे का? रेग्युलर जेव्हा बांगड्या घालतो तेव्हा? नाही, असं काही नाहीये की काही आजारांनुसार आम्ही विशिष्ट रंगाच्या बांगड्या सांगतो घालायला. पण तुम्ही कोणत्याही, मी काय म्हटलं की काही घाला, अगदी सोन्याच्या नाही घातल्या तर काचेच्या तरी घाला, पण घाला की जेणेकरून ते पॉइंट स्टिम्युलेटेड राहतील म्हणून. दीदी हा, ते पूर्वी खोपा घालायचे किंवा सोन्याचं फूल घालायचे, वेणी पण सोन्याची असायची, मोत्याची असायची, मग त्याचं मग काय महत्व आहे? हा, तर जे मी जसं तुम्हाला सांगितलं की शरीराच्या वरती म्हणजे कमरेच्या वरती जे दागिने घातले जायचे ते सोन्याचे दागिने घातले जायचे. पण डोक्यामध्ये ते बिंदी लावायचं हे सगळे इकडे इकडे घालतात. हे सगळे आपले पॉइंट्स आहेत. इथे डोक्यांवर खूप पॉइंट्स आहेत डोक्यावर, ते स्टिम्युलेट राहावं. आणि इथे एक येतं पॉइंट येतो 20 एक्स्ट्रा 6 पॉइंट येतं. तर हे तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी हे सगळे पॉइंट्स आहेत. म्हणून हा भाग आहे ना कायम शेंडी इथं ठेवायचं, हे कधी पण ओपन नाही करायचे. ते त्यांना जास्त ऊन पण नाही राहायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे. टोपी घातली जायची पूर्वीच्या काळी, की कधीही किंवा पदर डोक्यावरून घेतला नाही पाहिजे. ह्याचं सगळं ह्या भागाचं संरक्षण केलं जायचं. आणि ते पॉइंट जर सोन्याचे दागिने घातले तर निश्चितच ते पॉइंट स्टिम्युलेट होण्यासाठी मदत होते. पण असं नुसतं तुम्ही दाबलात तरी चालेल, सोन्याचे दागिने घालायची काही त्या ह्याच्यामध्ये गरज नाही. ते दाबू शकतो ना आपण, गळा नाही दाबू शकत हाताने. इथे मी असं हवं तेवढं मारू शकते, आपली टाळू असते ना. असं नाही करू शकत. इथे खूप हा जो भाग आहे हा फक्त दागिना एवढा दाब त्याला टाळूचा भाग. हा, बरं. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का?
नेहल दीदी तुमचं हे करा